सूरज, आपण बघतोय मागचा साधारणपणे 1 ते 2 तास आता उलटून गेलेले आहेत। लालबागच्या राजाची ही जी मूर्ती आहे ती अर्धी पाण्यात अर्धी बाहेर अशा स्थितीमध्ये आहे। काय नेमकी आताची परिस्थिती आहे तिथली? यामिनी जवळपास 8 वाजल्यापासूनचे हे प्रयत्न चालू होते। 6 वाजल्यापासून जी भरतीची वेळ होती त्यानंतर लालबागचा राजा हा गिरगावच्या दिशेने आला आणि आपण पाहिलं तर 8 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळातले सर्वच पदाधिकारी हे लालबागच्या राजाला पुन्हा एकदा तराफ्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर मध्यंतरी भरती ही मोठ्या प्रमाणात असल्याकारणे हे प्रयत्न थांबले होते, मात्र पुन्हा एकदा या प्रयत्नांना सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लालबागच्या राजाचे पदाधिकारी असोत किंवा इथले स्थानिक कोळी बांधव असोत, शर्तीचे प्रयत्न हे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। जवळपास मागील अनेक तासांपासून लालबागच्या राजाचं निर्विघ्न असं विसर्जन व्हावं यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहेत। नवीन ही हायड्रोलिक जवळपास पाहिलं तर हा तराफा असेल, मात्र या ठिकाणी जर भरतीची वेळ चुकल्यामुळे कुठेतरी जो विसर्जनाला कुठेतरी विलंब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अजूनही मंडळाचे पदाधिकारी असोत किंवा इथला जमलेले सर्व भाविक असोत यांच्यामधला जो उत्साह आहे हा अजूनही कमी झालेला नाहीये। राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी अजूनही गिरगाव चौपाटीवरती नागरिकांची ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक निस्वार्थ प्रेम हे आपल्या राजावरती आपल्या भाविकांचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मी ही गर्दीची दृश्य आपल्याला दाखवतो। अजूनही या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि दुसरीकडे भाविक हे लक्ष देऊन आहेत की राजाच्या विसर्जन नेमकं कधी होतंय। 24 तास उलटले, जवळपास 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडनं विसर्जनासाठी मिरवणूक काढली होती। 20 तास ही मिरवणूक चालली। सकाळी 6:30च्या सुमारास मूर्ती ही गिरगावच्या दिशेने आली होती, मात्र त्याच दरम्यान हायटाईड सुरू झाल्या कारणानेच कुठेतरी ह्या अडचणी येत होत्या। खरं तर जो या ठिकाणी लालबागच्या राजाचं पाट आहे आणि मूर्तीचं म्हणजेच तराफ्याची जी क्रेन आहे यामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असल्यामुळे त्याचा अंदाज येताना दिसत नाहीये। त्यामुळेच कुठेतरी हा विलंब हा होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे।